नानांचं उपोषण. काल बोंडसे काकू घाईघाईनं घरात आल्या. चेहरा चिंताग्रस्त आणि घाबरलेला होता. काय झालं हो? मी विचारलं. हे बघा कसं करतायत, त्या म्हणाल्या. बोंडसे नाना? काय झालं त्यांना? मी शर्ट चढवून निघालो. काही कळत नाही. कालपर्यंत बरे होते. चालता चालता त्या सांगत होत्या. बोंडसेंच्या घरी पोहोचलो तेव्हा आणखीही शेजार पाजारची मंडळी जमलेली दिसली. बोंडसेंच्या मुलानं सुनेनं नातवंडांनी बोलावून आणली होती. नाना, नाना, दूध तरी घ्या, एक जण म्हणाला. फळं देऊ का? सफरचंद, केळं वगैरे. काल जेवला नाहीत दिवसभर. शिरा करू का गोड? सत्यनारायणाच्या पूजेच्या प्रसादासारखा. नाना बोंडसे काही उत्तरच देत नव्हते. धिम्म बसून होते. अधिक चौकशी केल्यावर नानांनी कालपासून उपोषण आरंभल्याचं कळलं. हे त्यांनी स्वतः सांगितलंच नाही. धाकट्या नातीच्या वहीवर लिहिलं म्हणून समजलं. कारण त्यांनी मौनही पाळलं होतं. प्राणांतिक उपोषण आहे म्हणे. काजरेकर माझ्या कानात कुजबुजले. तेच विचारायचंय. डॉक्टर म्हणतायत आधीच नाना फार अशक्त आहेत. असे न खाता राहिले तर त्यांचं काही सांगता येत नाही. नाना, पेट्रोल दरवाढीबद्दल अन्न सोडलंय तुम्ही? अहो, सद्दाम हुसेन नरमाईनं वागला आणि आखातात शांतता प्रस्थापित झाली की पुन्हा येतील खाली किमती. प्राध्यापक दंडवत्यांनी नाही का समजावून दिलं? नाना बोंडसे काही बोलले नाहीत. पुढे केलेली करंजा लाडवाची बशी त्यांनी मागे सारली. अहो बोंडसे, मंडल आयोगाविरुद्ध विद्यार्थ्यांचे आत्मदहनाचे प्रकार चाललेत म्हणून तुम्ही उपोषण करताय का? माझं ऐका, ही लाट ओसरेल त्या सगळ्याच मुलांना आपण हे का करतोय, कशासाठी करतोय, त्याचे परिणाम काय होणार आहेत याची कल्पना नाहीये. काहीतरी सनसनाटी करून सर्वांचं लक्ष वेधून घ्यायचं, हेच त्याला कारण दिसतंय. तुम्ही आपला जीव कशाला धोक्यात घालताय? घ्या, संत्री घ्या, अण्णा पानसे म्हणाले. त्यांचा तरुण पिढीवर एकूणच राग आहे. नाना बोंडसे बदले नाहीत. त्यांनी संत्र्यांकडे बघून तोंड फिरवलं. थांबा, मी सांगतो त्यांना. विजा हणमे पुढे झाला. हे पहा बोंडसे काका, तुम्ही मुळीच काळजी करू नका. बाबरी मशिदीच्या जागी राम मंदिरासाठी कार सेवा सुरू झाली आहे. तुम्ही दूरदर्शनच्या बातम्यांवर अजिबात विश्वास ठेवू नका. कुठलंही सरकार येऊ दे, बातम्या आणि प्रसार त्यांच्या बाजूचाच असणार. प्रसिद्धी माध्यमांचं स्वातंत्र्य, स्वायत्तता सब झूठ है. सच इतना ही है कि अयोध्या में मंदिर ही बन रहा है, विजया त्वेषाने म्हणाला. परंतु अपेक्षेप्रमाणे त्यांच्या चेहऱ्यावर खुशी दिसली नाही. मग हे बोंडसे सर्व धर्म समभाव मानणारे आहेत की काय? मुरलीधर गोडांबे, माजी सेवादल कार्यकर्ते, समजुतीच्या स्वरात म्हणाले. नानाजी, माझं ऐका. बाबरी मशिदीचं काहीही नुकसान झालेलं नाही. बातम्यात मुस्लिम धार्मिक नेत्यांनी सर्टिफिकेट दिलेलं ऐकलत ना? देशात अल्पसंख्याक खुश असल्यामुळे सगळं काही आलबेल आहे बरं का. नाना बोंडसे हे सारं असह्य होऊन डावीकडे सरकले. सरकत सरकत टेबलाकडे गेले. हात लांब करून त्यांनी नातीची वही घेतली, पेन घेतलं आणि वहीवर लिहिलं. सामान्य माणसांचा प्रतिनिधी म्हणून तत्वांसाठी मी उपोषण करीत आहे.
मी गेलो तरी चालेल, तत्व अबाधित राहायला हवीत. सामान्य माणसांची तत्व कोणती? याचा आम्ही सगळेच शोध घेत आहोत. धन्यवाद.